सेंट्रलच्या प्रत्येक बॉडीच्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी आता काम केलं पाहिजे. संघटना ही नेत्यांची नसून आता कार्यकर्त्यांची संघटना केली पाहिजे, कारण नेते गेल्यानंतर पुन्हा संघटना घेऊन जातात. यात बदल करण्याचा दृष्टिकोन आम्ही घेतलेला आहे. मला वाटतं की जळगाव मध्ये चांगल्या प्रकारची यश पक्षाला येणाऱ्या भविष्य काळामध्ये मिळू शकतं, हा आत्मविश्वास आहे. त्यामुळे आम्ही संवाद साधला. बऱ्याच लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सूचना पण केलेल्या आहेत. त्या सगळ्या सूचना लक्षात घेऊन काही महिना अखेरपर्यंत, या महिना अखेरपर्यंत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्णपणाने नवीन जुन्यांचा मिलाप करून चांगल्या प्रकारची संघटना ही केरळ राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय करण्याच्या बाबतीत मला पदाधिकाऱ्यांना मी सूचना केलेल्या आहेत. 1 वर्ष पक्षासाठी सगळ्यांनी योगदान देतं, दिवस रात्र मेहनत करायची, ग्रासरूटवर जाऊन तालुका जिल्हा स्तरावर या ठिकाणी बैठका घेऊन पक्ष बांधायचा, जनतेच्या प्रश्नासंदर्भामध्ये आंदोलनाला उतरायचं, परिणामाचा विचार न करता त्या ठिकाणी लढाई करायची. जिथे राज्याच्या नेत्यांची, जिल्ह्याच्या नेत्यांची ताकद लागेल तिथे त्यांनी ती ताकद द्यायची, असा विश्वास दिलेला आहे. मी तुम्हाला खात्री देतो, एक साधारणतः 1 ते 1.5 महिन्याच्या आतमध्ये जळगाव मध्ये चांगल्या प्रकारची पार्टी, कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून चांगल्या प्रकारचं उभं करायचं तुम्हाला पाहायला मिळेल. विषय असा होता वरती जे कार्यकर्ते बोलतात सगळ्यांची नाराजी अशी होती, मागच्या निवडणुकीत काही आर्थिक पाठबळ मिळालेलं नाही, या बाबतीत काय सांगतो? नाही, आता सध्याच्या निवडणुका जर आपण बघितल्या तर निवडणुका लोकांच्या प्रश्नावर, लोकांच्या विकासावर होतात का, या त्या प्रकारचा प्रश्नचिन्ह सत्ता मिळवण्यासाठी सत्तेतून पैसा, पैसेतून सत्ता, ही समीकरण आज आपण पाहतो. काल म्हणजे कालच्या पण राज्याच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये योजनेमधून लोकांना योजना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातून मतं मिळवायची अशा प्रकारचं समीकरण बघितल्यानंतर कार्यकर्त्याची खंत आहे. कारण आम्ही पक्ष म्हणून कार्यकर्त्यांना संधी देतो, परंतु बाकीच्या पक्षामधून ज्या पद्धतीने निवडणुका लढवण्याची समीकरण असतात त्यात आम्ही कमी पडतो, अशा प्रकारची त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे. माझं म्हणणं आहे की ही लढाई आहे, ही लढाई आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत. ही लढाई करत असताना चांगल्या प्रकारचं लोकांमध्ये भावना जर निर्माण झाली, मग आमचा एक अध्यक्ष निवडून आला, त्यांच्यासमोर पुन्हा पूर्ण ताकद लावली होती. पण गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी जनतेसाठी जे काम केलं होतं, सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी त्यांना जनते निवडून दिला, हा इतिहास जळगावमध्ये पाहिलेला आहे. तोच आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करू. मला माहिती आहे की समोरच्या सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्या असलेल्या सर्व ताकदीच्या समोर आम्ही कमी पडतो, पण जनमत उभं करण्याचा प्रयत्न आम्ही करावा, अशा प्रकारची सूचना आम्ही केली आहे. तुम्हाला 1.5 महिन्याची मुदत दिलेल्या 1.5 महिन्यामध्ये या ठिकाणी पक्ष कागदावर राहणार नाही. त्या ठिकाणी पक्ष तर बांधला जाईल, पण आमचे सगळे महाराष्ट्रातले जेवढे नेते आहेत त्यांना सुद्धा आम्ही दौरे करायला लावू, मतदार संघवाही दौरे करू आणि माझ्यापासून ती सुरुवात करणार. सांगितलं की आता कार्यकर्त्यांना 2 महिने मध्ये दिली जातील, प्रत्यक्ष फील्डवर काम करावं लागेल, पक्षाचा समोर टाकता येईल. पण गेल्या काही निवडणुकांमध्ये आपण काय पाहिलं तर नेत्यांनीच कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याचं चित्र होतं. आपण महापालिका निवडणुकीचं आता उदाहरण घेऊ. समोर भाजप सारख्या, शिवसेनेसारख्या आताच्या घडीला तर दिग्गजच म्हणता येईल असे पक्ष होते. साध्या नेत्यांचे सभा होऊ शकल्या नाही, कॉर्नर सभा होऊ शकल्या नाही. अशी परिस्थिती असताना जर तुम्ही कार्यकर्त्यांकडून अपेक्षा ठेवत असाल, नेत्यांकडून त्यांना पाठबळ मिळत नाही, दुसरीकडे स्थानिक नेत्यांच्या बदलत्या भूमिका आहेत, अशा परिस्थितीमुळे कार्यकर्ते कात्रीत सापडलेले, तर नेत्यांना शिस्त का नाही? मी स्पष्ट करतो, मागच्या वेळा निवडणुकीचा वेळ हा एवढा कमी होता आला होता आणि सगळे नेते आमचे त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अडकले होते. मी स्वतः इथे जळगावला आलो होतो, परंतु या सर्व प्रक्रियेतून वेळ देता आला नाही. जेवढ्यांना शक्य होते तेवढे येऊन त्या ठिकाणी मदत करत होते. आता मी तुम्हाला परत सांगतो की कुठलीही स्थानिक पातळीवर कुठल्याही प्रकारचा निर्णय प्रक्रिया घेण्याचे अधिकार आता राहणार नाही, निर्णय बदलण्याचे अधिकार राहणार नाही. राज्य स्तरावर जे काही निर्णय होतील किंवा निर्णय त्या बाबतीमध्ये काय करायचा हा निर्णय होईल, त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न हा जिल्हा स्तरावर केला जाईल. स्वतंत्रपणाने निर्णय घेण्याचा अधिकार राहणार नाही, हे स्पष्ट करतो. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वस्तुस्थिती आहे की मागच्या वेळेला
आम्ही थोडस या असलेल्या प्रक्रियेमध्ये कमी पडलो तर कमी पडलो आहे ते कबूल करायला पाहिजे. फक्त ते पुढे कशा पद्धतीने आपल्याला दुरुस्त करता येईल म्हणूनच आत्ताच आम्हाला कुठल्या निवडणुका लढवायच्या याच्याबद्दलचा अहवाल तयार करायला मी लावलेला आहे आणि तो अहवाल तयार झाला की मग आम्ही त्याप्रमाणे त्या असलेल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करू. परंतु एक आहे की सत्तेमध्ये असलेल्या लोकांची तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही उघड फक्त बोलत नाही की निवडून येण्याची जी काय त्यांची स्ट्रॅटर्जी आहे ती स्ट्रॅटर्जी ही आम्ही त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला तरी यशस्वी होऊ शकणार हे मला पण माहिती आहे. परंतु तरी सुद्धा आमचा कार्यकर्ता सक्षमतेने लढण्यासाठी आजही तयार आहे. विशेषतः आज जर बघितलं असेल अनेक लोकांनी पद घेतलेला आहे. याचा अर्थ असा आहे लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही लढतोय, याला पाठिंबा आमचा कार्यकर्ते देतोय, त्याला भविष्यात ताकद देण्याची जबाबदारी आमची नाही. सर प्रेस झाली त्यावेळेस असं वाटतं की तयारी झाली इलेक्शन मध्ये पूर्ण उमेदवार सुद्धा झाले मग ही सोहळ्याची म्हणजे काही मॅनेज प्रकार होता की काय काही नाही, महापालिका नगरपालिका नगरपंचायतीच्या वेळेला राज्य स्तरावर आमची स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या बरोबर आमची चर्चा चालू होती. महाविकास आघाडी म्हणून आमची चर्चा चालू होती. त्या ठिकाणी काही पॉलिसी निर्णय घेतल्यामुळे तो जो गोंधळ झाला त्याचा आम्हाला निश्चितपणाने फटका पडला हे मान्य करावं लागेल. कार्यकर्त्यांची भावना होती की आपण काही हो पण कार्यकर्त्याला संधी द्यावी आणि त्या कार्यकर्त्याला संधी दिली तर तो कार्यकर्ता उभा राहील आणि तो पक्षाची प्रामाणिक राहील. परंतु त्या असल्या सगळ्याच्या राजकीय परिस्थितीनुसार आम्ही काही जुळण्या करण्यासाठी किंवा आघाडी करण्यासाठी पुढे पावले घेतली होती. त्याच्या बाबतीमध्ये परत आता सांगतो की ज्या वेळा वरच्या लेवलवर आघाडी होते तेव्हा जिल्हा स्तरावर त्याची अंमलबजावणी केली जाते का याचा अभ्यास करणं आमचं गरजेचं आहे. मला वाटतं की राज्याच्या आमच्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी आम्ही बसणार आहोत की नंतर आम्ही निवडणुका झाल्यानंतर जी धावपळ करतो त्या अगोदरच त्याच्या संदर्भातली सुधारणा घेऊन एक वाक्यता आणण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. तो केला तरच होईल. नाहीतर काय होतं कार्यकर्ता खाली वरून आलेल्या अंमलबजावणी किंवा त्याच्या निर्णयाची प्रक्रिया राबवण्यासाठी तो मग स्वतंत्रपणे स्वतःचा कधीतरी निर्णय घेतो आणि त्याचा अडचणीचा भाग हा येणाऱ्या काळामध्ये होतो. स्वबळाची भाषा केलेली जरी असली तरी स्वबळावर आम्ही तिथं लढवण्याच्या संदर्भामध्ये ज्या काही निर्णय घेतले होते आघाडीच्या त्यामुळे निर्णय घेतले होते. बाकी येणाऱ्या काळामध्ये आज मी कार्यकर्त्यांना सांगितलंय आपल्याला ज्या निवडणुका लढवायच्या आहेत त्या आपण लढवायच्या तिथं तडजोड करायची नसेल 100% निवडून येणार असतात आणि तो चान्स असेल तिथं बाकी आम्ही कुठली आता याच्या पुढे तडजोड करणार नाही. आपल्या पक्षातले काही बडे चेहरे जे आहेत ते इतर पक्षांच्या संपर्कात असल्याच्या मागणी आपल्या पक्षातले काही बडे चेहरे आहेत बडे नेत्यांची नाव आहेत ते दुसऱ्या पक्षाच्या संपर्कात असल्याची बातमी त्या संदर्भात काही चर्चा विचार झालाय. त्या पक्षाची भूक किती आहे मलाच कळत नाही. त्यांच्या पक्षामध्ये कार्यकर्ते आहेत ना त्यांना कधी संधी देणार आहेत का? दुसऱ्या पक्षाची लोक घ्यायची नेते घ्यायचे आणि आपला पक्ष वाढवायचा आणि देश काबीज केला म्हणून सांगायचा हा फुगा आहे. ज्यावेळेला बदल होतो ना त्यावेळेला ते सगळे जसे ह्या काठावर तिथे उडी मारणार आहेत ते लगेच काठ बदलायला लगेच तयार होते. मला वाटतं की आम्ही हीच काळजी घेऊ की आता जो आमच्यावर राहणार आहे तो भले कार्यकर्ता आणि नेता म्हणून आहे त्याला ताकद देण्याचा प्रयत्न करू. मला माहित नाही की कोण आता दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यासाठी आमचा पद देत आहेत. मला वाटतं की आमच्याकडे बसलेले आमचे फक्त एवढेच नेते राहिलेले आहेत. मोठा नेताच कोण नाही आहे. आता ह्याच लोकांना मोठं करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि जे पक्षाची प्रामाणिक राहतील अशा लोकांना ताकद देऊ. आपल्याकडे त्यांनी तिथे आरोप लावला की संजय सावंतराय यांनी चुकीचे कागदपत्र बनवून आजच्या परिस्थितीला त्या अपात्र झाल्यानंतर आपल्या पक्षातील एकच बड्या नेत्यांनी एक शब्द काढल्याने कुठेतरी एकाकी पडल्याने अजिबात नाही. त्यांच्याशी प्रमुखांशी आमची चर्चा चालू आहे. भावांची चर्चा चालू आहे. पक्षाच्या सरकाराच्या वेळेला आम्ही त्यांच्याशी अध्यक्षांशी पण बोललेलो आहे. त्यांनी ज्या ज्या वेळेला पक्षाशी बोलतील त्यावेळेला मला एक सांगतो लोकशाहीला कधी आपण मानणार आहोत म्हणजे निवडून आला की त्या निवडून आलेल्याला अपात्र करायचा आणि परत सत्तेचा वापर करून लगेच त्या ठिकाणी हे एकच केस नाही. अशा 2-3 केस आहेत ज्यांच्या महाराष्ट्रामध्ये विरोधातला माणूस निवडून आलेला आहे त्याला अपात्र करण्यासाठी लगेच खेळी दिली जाते. आता सातारा जिल्ह्याची जिल्हा परिषद आपण बघितली
म्हणजे सत्तेचा वापर करून विरोधातली घेतलेली सत्ता परत मिळवण्यासाठी ज्या सत्तेचा उपयोग केला जातो शेवटी कायदेशीरच लढाई लढावं लागणार आहे. ही कायदेशीर लढाई आपण लढतो. सर, राज्यात पोलीस भरतीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं चित्र समोर येत आहे. SRPF 2 येथे झालेल्या पोलीस भरतीमध्ये 85 प्रश्न हे खासगी प्रकाशनांमधून या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. 3,977 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यावरूनच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तसंच रोहित त्यांनी देखील पोस्ट केली. नाही, हा विषय मला माहित नाही. परंतु एक आहे की भरती प्रक्रिया जी आहे ती निपक्षपातीने झाली पाहिजे. एकदम पोलीस भरतीत आता होत नाहीये. पोलीस भरती करण्याच्या संदर्भात त्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत. मागच्या वेळा 12,000 पोलीस भरती करतो सांगितलं. काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री बोलले की आता लगेच पोलिसांची भरती करणार आहे. मला वाटतं की या भरती प्रक्रियेतून राज्यामध्ये जो कोणी तरुण मेहनत करत असतो, मागे सुद्धा एक आंदोलन झालं होतं की आम्हाला वयोमर्यादा वाढवून द्यावी, कारण पोलीस भरती न झाल्यामुळे ज्यांची पात्रतेच्या असलेल्या वयामर्यादेतून ते अट शिथिल करावी म्हणून महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं होतं. आम्ही आवाज उठवला होता. मला वाटतं की या सर्व प्रक्रिया करत असताना त्यात जर भ्रष्टाचार झाला असेल तर सरकारचा हा फेल्युअर पण आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये चौकशी करावी अशा प्रकारची मागणी आम्ही करतो.